माझ्या लेकरा, थांब. आजची ही रात्र साधी नाही. आज ब्रह्मांडानं तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्या संघर्षासाठी एक अत्यंत मोठा आणि अंतिम निर्णय घेतला आहे. हा व्हिडिओ आज तुझ्यापर्यंत विनाकारण आलेला नाही. जेव्हा जेव्हा माणसाच्या सहनशक्तीचा अंत होतो, जेव्हा तुझे अश्रू जमिनीवर पडतात आणि त्याला वाचवणारं या जगात कोणीच नसतं, तेव्हा साक्षात ब्रह्मांडाची सर्वोच्च शक्ती मैदानात उतरते. तू विचार करत असशील ना, की तुझ्यासोबतच असं का घडतं? तू कधी कोणाचं वाईट चिंतलं नाहीस, कोणाचा विश्वास तोडला नाहीस. मग तुझ्याच वाट्याला इतका त्रास, इतका अपमान आणि इतका एकटेपणा का आला? ज्यांनी तुला रडवलं, ते तुझ्या विश्वासावर पाय देऊन पुढे गेले. ते आज आनंदात आहेत आणि तू मात्र रात्रीची झोप गमावून बसला आहेस. पण थांब बाळा, आज निसर्गाचा, ब्रह्मांडाचा न्याय सुरू झाला आहे. ज्यांनी तुला छळलं, त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. जर तुझा साक्षात ब्रह्मांडाच्या आणि देवाच्या या नाव्यावर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये माझा विश्वासावर विश्वास आहे किंवा श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि कुटुंबात सामील हो. चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, तू खूप सोसले आहेस. जेव्हा तुला मदतीची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा ज्यांच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होतास, त्यांनीच तुझा हात सोडला. लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तुझ्या निष्पाप मनाला लोकांनी खेळणं समजलं. तू त्यांच्यासाठी धावून गेलास. पण जेव्हा तुझी वेळ आली, तेव्हा प्रत्येकजण आपापले रस्ते बदलून मोकळे झाले. लोकांनी तुला टोमणे मारले, तुझ्यावर खोटे आळ आणले आणि तुला असं भासवलं की तूच चुकीचा आहेस. अनेक रात्री तू डोळ्यात अश्रू घेऊन काढले आहेस. खोलीचा कोपरा धरून तू एकटा रडला आहेस. कोणाला सांगू शकत नव्हतास आणि कोणाला दाखवू शकत नव्हतास. मनामध्ये एकच प्रश्न यायचा, माझी काय चूक होती? पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, शांत बसलेला माणूस कधीच कमजोर नसतो. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि तुझी ती वेळेची प्रतीक्षा आता संपली आहे. जर तुलाही यातून असं वाटत असेल की कठीण काळात तू खचला नाहीस आणि देव तुझ्या पाठीशी आहे, तर व्हिडिओला आत्ताच लाईक कर आणि श्री स्वामी समर्थ मी तुझ्या चरणीशी आलो आहे अशी कमेंट कर. लोकांना वाटतं की त्यांनी बंद खोलीत केलेला कट, त्यांनी पाठीमागून केलेला वार कोणाला दिसला नाही. त्यांना वाटतं की ते जिंकले आणि तू हरलास. पण त्यांना हे माहीत नाही की या सृष्टीचा एक नियम आहे. कर्म कधीच कोणाचा हिशोब विसरत नाही. ब्रह्मांड प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत असतं. तू दिलेली प्रत्येक हाक, तू सोसलेला प्रत्येक अपमान आणि तुझ्या डोळ्यातून निघालेला प्रत्येक अश्रू वरच्या दरबारात नोंदला गेलेला आहे. भगवंताच्या न्यायाला उशीर होऊ शकतो, पण अंधेर कधीच नसतो. ज्यांनी तुला रडवलं, ज्यांनी तुझ्या हसत्या-खेळत्या आयुष्याला दुःखाचं वादळ आणलं, त्यांना आता स्वतःच्या कर्माची फळं भोगण्याची वेळ आली आहे. जेव्हा वरचा न्याय चालतो ना बाळा, तेव्हा मोठे-मोठे श्रीमंत, राजे-महाराजे आणि शक्तिशाली लोकसुद्धा वाचू शकत नाहीत. आजची ही ऊर्जा, आजची ही रात्र त्या हिशोबाची सुरुवात आहे. जर तुझ्या कर्माच्या या सिद्धांतावर आणि ईश्वरी न्यायावर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये कर्म कधीच चुकत नाही असे नक्की टाईप कर. तुझे शत्रू ते तुझ्या पडण्याची वाट पाहत आहेत. जे तुझ्या अपयशावर हसत होते, ते आता स्वतःच्याच जाळ्यात अडकणार आहेत. त्यांनी तुझ्यासाठी खड्डा खणला होता, पण आता परिस्थिती अशी पलटणार आहे, की ते स्वतः त्यात पडतील. देवाची वेळ आहे, जेव्हा येते ना, तेव्हा खेळ एका रात्रीत बदलतो. ज्यांना त्यांच्या पैशाची, सत्तेची किंवा खोट्या नात्यांचा गर्व होता, त्यांनाच त्यांचा माज आता निसर्ग उतरवणार आहे. आता तुला सूड घेण्याची, कोणाशी भांडण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची अजिबात गरज नाही बाळा. तू फक्त शांत राहा. तुझा खटला आता ब्रह्मांडाने स्वतःच्या हातात घेतला आहे. ज्यांनी तुला एकटं पाडलं होतं, त्यांना आता स्वतःच्याच एकटेपणाची भीती वाटू लागेल. जे चेहरे तुझ्यासमोर गोड बोलत होते आणि पाठीमागे खंबीरपणे कट रचत होते, त्या खोट्या लोकांना मुखवटे आता एकापाठोपाठ गळून पडणार आहेत. जर तुझा तुझ्या देवावर विश्वास असेल आणि तो तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढत असेल, तर कमेंटमध्ये "स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहेत" असे लिहून आपला पाठिंबा दाखव. गेल्या काही दिवसात आणि महिन्यात तुझ्या आयुष्यातून काही लोक अचानक दूर गेले. काही नाती कारण नसताना तुटली. जर असं झालं असेल, तर दुःखी होऊ नकोस बाळा. तो ब्रह्मांडाचा तुला वाचवण्यासाठी एक स्पष्ट संकेत होता. निसर्गाला माहिती होतं, की माणसं तुझ्या भविष्यासाठी घातक आहेत. म्हणून देवाने स्वतः त्यांच्यासाठी तुझ्या आयुष्यातून त्यांना बाहेर काढलं आहे. जेव्हा देव तुझ्या आयुष्यातून एखादी कचऱ्यासारखी वस्तू किंवा व्यक्ती बाहेर काढतो, तेव्हा त्याचा राग करू नये. उलट त्याचे आभार मानावे. कारण तो तुझ्या आयुष्यात काहीतरी अतिशय सुंदर आणि भव्य आणण्यासाठी जागा तयार करत आहे. जुने दरवाजे बंद झाल्याशिवाय नवीन प्रगतीचे दरवाजे कधीच उघडत नाहीत. जर तुझा या दैवी संकेतावर विश्वास असेल, तर तुला तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता तुझ्या 2 जवळच्या मित्रांना शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस. माझ्या लेकरा, जो हिरा जितका जास्त घासतात, तितकाच तो जास्त चमकतो. सोनं आगीत वितळल्याशिवाय त्याला आकार येत नाही.
तू ज्या वेदनांमधून गेला आहेस ना, त्या तुला संपवण्यासाठी नव्हत्या, तर त्या तुला आतून एक शक्तिशाली राजा बनवण्यासाठी होत्या. तू खूप वेळा विचार केलास, की आता सगळं संपलं, आता मी हार मानतो. पण तुझ्या आतून एक शांत आवाज नेहमी सांगायचा, "थांब, अजून लढायचं आहे." तो आवाज तुझा नव्हता, तो साक्षात ब्रह्मांडाचा होता. तू आज पूर्वीसारखा साधाभोळा राहिला नाहीस. या संघर्षाने तुला माणसं ओळखायला शिकवलं आहे. परिस्थितीशी लढायला शिकवलं आहे. तू हरलेला नाहीस. तू फक्त तयार होत होतास आणि आता तुझी भरारी घेण्याची वेळ आली आहे. जर तुझा स्वतःच्या आत्मशक्तीवर, हिमतीवर विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये "मी लढणार आणि जिंकणार" असे ठामपणे टाईप कर. आता तुझ्या आयुष्यात लवकरच एक मोठा चमत्कार घडणार आहे. एखादी चांगली बातमी जी खूप दिवसांपासून रखडली होती, एखादी नवीन संधी ज्याची तू वाट पाहत होतास, ती अचानक तुझ्या दारात येईल. तुझी आर्थिक चणचण, मानसिक त्रास आणि आरोग्याच्या समस्या आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात होतील. मनातील भीती संपेल आणि एक वेगळी शांतता तुला जाणवेल. उद्याची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन दिवस घेऊन येणार नाही, तर ती तुझ्या भाग्याची एक नवीन सुवर्ण पहाट असणार आहे. जर तुझ्या या नव्या सुरुवातीवर आणि तुझ्या बदलणाऱ्या नशिबावर तुझा पूर्ण विश्वास असेल, तर कमेंटमध्ये "माझं नशीब बदलत आहे" असे लिहून ब्रह्मांडाचे आभार मान. बघता, शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला, ज्यांच्यावर राग ठेवून स्वतःचं मन कलुषित करू नकोस. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून दे. सूड घेण्याची भावना मनात ठेवली, की आपण स्वतः त्या नकारात्मक ऊर्जेत अडकून पडतो. त्यांना क्षमा कर, कारण त्यांचा हिशोब करायला वरचा मालक बसला आहे. तू फक्त तुझं लक्ष तुझ्या ध्येयावर आणि कष्टावर केंद्रित कर. तुझं मन स्वच्छ आहे, म्हणूनच तू आजवर टिकून राहिला आहेस. ज्यांचं मन साफ असतं, त्याला जगातील कोणतीही शक्ती कधीच नष्ट करू शकत नाही. आता वेळ आली आहे तुझं दुःख मागे सोडून चेहऱ्यावर एक मोठं हास्य ठेवून विश्वासाने पुढे जायची. जर तुझा साक्षात स्वामींवर आणि ब्रह्मांडाच्या या अंतिम न्यायावर 100% विश्वास असेल, तर कमेंटमध्ये "जय जय स्वामी समर्थ" किंवा "होय स्वामी आई, मी सज्ज आहे" असे टाईप कर आणि हा संदेश ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर कर. लक्षात ठेव बाळा, तू एकटा नाहीस. साक्षात ब्रह्मांड नायक, तुझा देव आणि तुझी माऊली तुझ्या पाठीशी ढाल बनून उभी आहे. भीती आता संपली आहे. रडणं आता संपलं आहे. आता वेळ आहे स्वतःच्या आयुष्याचा राजा बनण्याची. निर्धास्त राहा, बिनधास्त राहा. तुझा चांगला काळ सुरू झाला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्वामी तुम्हाला उदंड आयुष्य आणि सुख समृद्धी देवो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.